नमस्कार मित्रांनो. आपल्या मोबाईलमधून आपण दिलेल्या पैशाचे किंवा घेतलेल्या पैशाचे व्याज काढायचे असेल तर कशाप्रकारे काढू शकता? या ठिकाणी बघा तुम्हाला मोबाईलमध्ये तुमचा कॅल्क्युलेटर दिला आहे. यामध्ये फक्त एवढंच टाकायचं तुम्हाला ₹10,000 समजा तुम्ही घेतलात किंवा दिलात, तर तुम्हाला काय करायचं 10,000 टाकायचं आहे आणि गुणाकार द्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे किती रुपयाने म्हणजे व्याजदर किती आहे. आपल्या गावठी भाषेमध्ये व्याजदर ₹1, ₹2 ह्याच्यामध्ये मोजतात ना. तर या ठिकाणी आपण एक ₹3 पकडून घेऊया. ठीक आहे. त्यानंतर इंटूमध्ये 3 टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, इंटू किती महिन्यासाठी दिला आहे. समजा एक 12 महिने. 12 महिने टाकायचं आहे. हे एवढं केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याला इक्वल करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 100 करायचं आहे. म्हणजे बघा ₹10,000 व्याज टोटल 12 महिन्याचं किती राहील? ₹3,600 आणि याची टोटल मुद्दल जी असेल ₹10,000 म्हणजे 1 वर्षानंतर ₹13,700 तुम्हाला द्यावे लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही सहजरित्या आता या ठिकाणी तुम्हाला काही नाही करायचं आहे, फक्त मुद्दल टाकायचं आहे. आता कितीही मुद्दल असू शकतो, 20ही असू शकतो किंवा 15, 7 जे काही असतील ते. त्यानंतर या ठिकाणी व्याज दर टाकायचं आहे. त्यानंतर किती महिन्यासाठी ते महिना टाकायचं आहे आणि डिव्हाईड करायचं याला 100ने. हे राहील तुमचं व्याज आणि याच्यामध्ये मुद्दल ॲड करायची आहे. हे तुमची एकूण रक्कम राहील. म्हणजे त्या कालावधीनंतर तुम्हाला हे एवढे संपूर्ण रक्कम द्यायची आहे किंवा घ्यायची आहे. आशा करतो मित्रांनो समजलं असेल. काही डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.